नमस्कार. श्रीनाथ सत्संग परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण भाले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचा आणि भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून कशाची जर ओळख असेल तर ती म्हणजे दीपावलीची. आणि हा दीपावली सण, दिवाळी सण अत्यंत जवळ येऊन त्या ठिकाणी ठेपलेला आहे. तर ह्या वर्षी दिवाळी किती तारखेला आहे, त्याचबरोबर नरक चतुर्दशी कधी आहे, धनत्रयोदशी कधी आहे आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन किती वाजता, त्याचं मुहूर्त काय आहे आणि त्याचबरोबर बलिप्रतिपदा, पाडवा आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हे कधी आहे आणि कोणत्या तारखेला आहे याचाच आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्रीनाथ सत्संग परिवाराच्या वतीने. तर दिवाळीचा जो काळ आहे तो आश्विन महिन्यामध्ये त्या ठिकाणी वद्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येत असतो. तर साधारण एकादशीपासून तर द्वितीयेपर्यंत हा काळ त्या ठिकाणी असतो. म्हणजे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा आणि द्वितीया असा हा पूर्ण काळ त्या ठिकाणी असतो. आणि मग भाऊबीज झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे देव दीपावली येईपर्यंत दिवाळीचा फराळ, दिवाळीचे जे कार्यक्रम आहे, स्नेहमिलन आहे, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू असतात. पण मुख्य यमद्वितीयापर्यंत त्या ठिकाणी म्हणजे भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा मुख्य काळ त्या ठिकाणी असतो. तर अशी ही दीपावली त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. तर दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तो म्हणजे आजचा दिवस रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजेच वसुबारस संवत्स द्वादशी ज्याला आपण म्हणतो, ज्या दिवशी गाई गोऱ्ह्याचं पूजन त्या ठिकाणी केलं जातं. तर या दिवशी एकादशी आणि वसुबारस हे एकत्र त्या ठिकाणी आलेलं आहे. तर वसुबारसाला काय करावं, तर ज्या ठिकाणी संवत्स धेनू ज्या ठिकाणी आहे, आता बऱ्याच ठिकाणी काय करतात तर घरी पितळेची मूर्ती असते त्याचं पूजन केलं जातं. पण शक्यतोवर ज्यांच्याकडे गायी नाही, गायी असेल, वासरं असतील, त्यांची पूजा अवश्य त्या ठिकाणी करावी. पूजन त्यांचं अवश्य संवत्स धेनूचं पूजन करावं. आणि हे जे आपलं राष्ट्र आहे हे राष्ट्र त्या ठिकाणी गोराष्ट्र म्हणून, हिंदू राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी व्हावं अशी त्या गाईजवळ प्रार्थना करावी. कारण आपण बघतो आहोत तर स्वामी करपात्रीजींनी सगळ्यात पहिले गोमाता की जे असा नारा त्या ठिकाणी लावला होता आणि राष्ट्रीय पशु म्हणून गोमातेला घोषित करावं. कारण आपल्या सनातन संस्कृतीमध्ये गायीचं गावो विश्वस्य मातरा हा असं म्हटलेलं आहे. गाय ही सगळ्या जगताची आई त्या ठिकाणी आहे, माता आहे. म्हणून संवत्स धेनू पूजन आपल्याकडे शास्त्रानं विदित केलेलं आहे. तर गायीचं पूजन त्या ठिकाणी करावं. नुसतं आजच्या दिवशीच पूजन करायचं नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी कायम गायीचं संरक्षण, संवर्धन, त्यांचं पालन पोषण आणि त्याचबरोबर गोवंश वाढवण्यासाठी सतत कार्यरत त्या ठिकाणी असलं पाहिजे. तीच खरी संवत्स धेनू पूजा त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून ह्या वसुबारसेच्या दिवशी असा संकल्प करूया की ज्यांना शक्य होईल त्यांना गायीचं संवर्धन करावं, गोवंशाकरता काम करावं किंवा जे करता आहेत त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहावं. आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, शक्तीच्या दृष्ट्या असेल, त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. तर असो त्या ठिकाणी वसुबारसेच्या दिवशी त्या ठिकाणी संवत्स धेनूचं पूजन करावं. त्यात पूजा करत असताना महिलांनी त्या ठिकाणी पाणी वाहावं, पायावर हळदी कुंकू वाहावं, हार फुलं त्या ठिकाणी, त्याचबरोबर गूळ, गहू ते खाऊ घालावे, गाईला हिरवा चारा खाऊ घालावा, नैवेद्य दाखवावा. अशी संवत्स धेनूची पूजा. आणि त्याचबरोबर औक्षणाचं महत्त्व आणि दिवाळीची सुरुवात गायीच्या पूजेपासून त्या ठिकाणी सुरुवात होते, हे विशेष महत्त्व. सगळ्यात पहिले गायीला औक्षण त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी सायंकाळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला गायीचं पूजन करावं. ती आहे संवत्स धेनू. त्याचबरोबर दुसरा जो दिवस असतो तो म्हणजे द्वादशीचा त्या ठिकाणी दिवस असतो. म्हणजे आता ह्या वेळेला एकादशी द्वादशी एकत्र आलेली त्या ठिकाणी आहे. तर द्वादशीलाच गुरुद्वादशी सुद्धा म्हणतात, संवत्स धेनू द्वादशी सुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतात. गुरुद्वादशी म्हणजे भगवान दत्तात्रयांचे जे द्वितीय अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज, ते त्यांचा हा निजानंद गमन त्या ठिकाणी दिवस आहे, म्हणून त्याला गुरुद्वादशी म्हटलं जातं. त्याचबरोबर त्रयोदशी जी तिथी आहे त्या त्रयोदशी तिथीचं अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी आहे. त्या त्रयोदशी तिथीला काय म्हणतात तर धनत्रयोदशी त्या ठिकाणी म्हणतात. आता ही धनत्रयोदशी कशी आहे तर आपल्याकडे आता एक अपप्रचार जास्त, त्रयोदशीच्या दिवशी धन खरेदी करा, धन खरेदी करा, धन खरेदी करा असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण त्याचा मूळ अर्थ आपण लक्षात जर घेतला तर ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी काय झालेलं आहे तर ज्या वेळेला समुद्रमंथन घडलं त्या समुद्रमंथनातनं भगवान धन्वंतरी अमृत कलश आणि अमृत कलश घेऊन त्या ठिकाणी
घेऊन त्या ठिकाणी ते अवतीर्ण झाले, तो हा धनत्रयोदशीचा दिवस त्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी त्या ठिकाणी धन्वंतरी पूजनाचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी आहे. आणि आरोग्यम धनसंपदा असं त्या ठिकाणी आपण म्हणतो नेहमी, कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर तीच आपली धनसंपदा, खरी संपदा तीच आहे. धन तेच खरं धन त्या ठिकाणी आहे. आरोग्य जर चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी मिळवता येतील, पण आरोग्य जर चांगलं नसेल तर बाकीच्या कोणत्याही गोष्टी मिळवता येणार नाही. म्हणून आरोग्य चांगलं राहण्याकरता त्या दिवशी धन्वंतरीचं पूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नवीन वस्तू घेण्याला शास्त्राधारणे घेतल्या तरी चालतात, पण त्या दिवशी विशेष धन्वंतरीचं पूजन करावं आणि धन्वंतरीचं पूजन करून आपलं आरोग्य निरोगी आरोग्य भगवान धन्वंतरीनं मागून घ्यावं. ह्या वेळेला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी त्या ठिकाणी यमाकरता दीपदान द्यायचं आहे. एक कणकेचा दिवा करायचा आहे आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये काळी वात टाकून दक्षिण दिशेकडे तो दिवा ठेवून त्या ठिकाणी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दक्षिण दिशेला सगळ्या परिवारांनी हात जोडून त्या ठिकाणी यमाला त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे. आणि यमदीपदान करताना त्या ठिकाणी मृत्यूनां पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदाना सूर्यज प्रियतान मम असा त्या ठिकाणी श्लोक त्या ठिकाणी म्हणायचा आहे. त्यामुळे अपमृत्यू जे आहे ते अपमृत्यू त्या गंडांतराधिक अपमृत्यू टळत असतात. असं यमदीपदानाचं महत्त्व धनत्रयोदशीच्या त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर नंतर नरक चतुर्दशीचा दिवस असतो. आता नरक चतुर्दशी म्हणजे काय, तर नरक चतुर्दशी ह्या दिवशी भगवान गोपालकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि वध करून त्यांच्या बंदिवासामध्ये असलेल्या ज्या 16,100 ज्या स्त्रिया होत्या त्यांची मुक्तता, त्या नरकासुराच्या बंधनातून भगवंताने त्यांना मुक्ती प्रदान केली, म्हणजे त्यांना मोकळं त्यांच्या बंधनातून केलं. तर असा हा दिवस नरक चतुर्दशीचा आहे. आणि म्हणून तो दिवस चंद्रोदय, ज्या वेळेला चंद्रोदय होतो त्यावेळेला अभ्यंग स्नान करायचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे चंद्रोदय झाल्याबरोबर अभ्यंग स्नान करावं, सूर्योदयाला स्नान करू नये. जो सूर्योदयाला स्नान करतो त्याच्यावर नरक पडतो असं म्हटलं जातं. म्हणून सकाळी पहाटे लवकर उठून चंद्रोदय झाल्याबरोबर स्नान करावं. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी त्या ठिकाणी चंद्रोदय त्या दिवशी आहे 5:33 त्या ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी त्या ठिकाणी चंद्रोदय त्या ठिकाणी आहे. आणि त्या दिवशी त्या ठिकाणीच यमतर्पण करायचं आहे. यमाच्या नावानं त्या ठिकाणी तर्पण, पाण्यामध्ये तीळ वगैरे टाकून तिलतर्पण त्या ठिकाणी यमाच्या नावानं करायचं आहे. त्याचबरोबर अभ्यंग स्नान करायचं आहे. आणि बरोबर ह्या वर्षी नरक चतुर्दशी जी आहे ती 12 तारखेला त्या ठिकाणी आलेली आहे. 12 नोव्हेंबर 2023 ह्या दिवशी त्या ठिकाणी आलेली आहे, रविवारी आलेली आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन दोन्ही एकत्र त्या ठिकाणी आलेलं आहे. तर आता आपण नरक चतुर्दशीचं त्या ठिकाणी बघितलं. आता लक्ष्मी पूजनाचं महत्त्व, ह्या दिवशी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजनाचं विशेष महत्त्व शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि लक्ष्मीचा वावर ह्या अमावस्येच्या दिवशी हा पृथ्वी तलावावर असतो. आणि पृथ्वी तलावावर ज्याचं घर स्वच्छ सुंदर असतं त्याच्या घरामध्ये ती अखंड रूपानं वास करत असते. म्हणून तर आपल्या घर स्वच्छ राहावं म्हणून आपण दिवाळीच्या आधी 8-15 दिवस आधी सगळं जाळे जुळे सगळं घर स्वच्छ करत असतो. कशासाठी, तर लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा. कारण लक्ष्मीला सगळ्यात जास्त काय आवडतं, तर स्वच्छता आवडते. ज्याचं घर नेहमी स्वच्छ असतं, नेहमी टिपटाप असतं आणि ज्या घरामध्ये व्यवस्थित देवतार्चन होतं त्या घरामध्ये लक्ष्मीची कधीही कमतरता पडत नाही. तर असा हा लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कुबेर पूजन त्या ठिकाणी अमावस्येच्या दिवशी, अश्विन वद्य अमावस्येच्या दिवशी ही पूजा त्या ठिकाणी असते. तर ह्यावर्षी 12 तारखेला ते पूजन आलेलं आहे. त्याचं जे मुहूर्त आहे ते मुहूर्त मी तुम्हाला सांगतो. तर ते जे मुहूर्त आहे 12 तारखेला त्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कधी करायचं आहे, तर दुपारी 1:45 ते 3:10 तुम्ही पूजन करू शकता. त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8:50 तुम्ही पूजन करू शकता. त्याचबरोबर 8:50 नंतर रात्री 8:50 ते रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मी आणि कुबेर पूजन त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर लक्ष्मी पूजन करत असताना त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी श्रीसूक्ताचे पाठ आपण त्या ठिकाणी करावे. त्याचबरोबर श्रीसूक्त 16 वेळा म्हणावं. त्याचबरोबर लक्ष्मी पूजन करत असताना एका लाल कपड्यामध्ये हळकुंड बांधून त्याची पूजा त्या ठिकाणी करावी. आणि आपल्या त्या लक्ष्मीपूजन झाल्याच्यानंतर आपल्या पैशाच्या जागेवर किंवा तिजोरीच्या जागेवर ते ठेवावं, म्हणजे धनसंपदेची कमतरता कधीही राहत नाही. आणि अशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन त्या ठिकाणी करावं. त्याचनंतर
14 तारखेला दिवाळीचा पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा त्या ठिकाणी आलेला आहे। आता इथे विक्रम संवत जे आहे, जसं आपण आता शालिवाहन शकामध्ये राहतोय तसं विक्रम संवत त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी विक्रम संवत त्या ठिकाणी समाप्ती होते आणि दिवाळीचा पाडवा म्हणजे विक्रम संवताचं नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्षा प्रारंभ त्या ठिकाणी होत असतं। म्हणजे व्यापारी लोकांचं नवीन वर्ष म्हणजे दरवर्षी पाडवा ते पाडवा त्यांचं ते एक वर्ष त्या ठिकाणी असतो। म्हणून त्या दिवशी दिवाळीचा जो पाडवा आहे, ज्याला आपल्याकडे बलिप्रतिपदा म्हणतात, त्या दिवशी बळीराजाची त्या ठिकाणी पूजा करावी। बळीराजाचं पूजन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे व्यापारी लोक जे असतात ते वहीचं पूजन त्या ठिकाणी करतात। त्याचबरोबर गोवर्धनाची पूजा असते आणि अशा पद्धतीनं बलिप्रतिपदेच्या दिवशी त्या ठिकाणी पूजन करावं। त्याचबरोबर त्या दिवशी संध्याकाळी पतीला औक्षण करावं पत्नीने आणि औक्षण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पतीनं ओवाळणी म्हणून एखादी आवडती वस्तू त्या ठिकाणी ओवाळणी टाकावी। असा तो बलिप्रतिपदेच्या दिवशी तो पाडव्याच्या दिवशीचा ह्या ठिकाणी शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर 15 तारखेला यमद्वितीया म्हणजे भाऊबीज त्या ठिकाणी आहे आणि भाऊबीजीच्या दिवशी त्या ठिकाणी सर्वप्रथम यमराजाची जी बहीण आहे यमुना, हिच्या घरी जाऊन त्या ठिकाणी तिला वस्त्र दागिने देऊन त्या ठिकाणी भोजन केलेलं होतं आणि तेव्हापासून हा भाऊबीजेचा यमद्वितीयेचा त्या ठिकाणी परंपरा सुरू झाली। म्हणून त्या ठिकाणी भावानं आपल्या बहिणीच्या तिथे जावं आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या दिवशी भोजन करावं, एक भावाने भोजन करावं, बहिणीच्या हातनं भोजन करावं, असा तो विधी त्या ठिकाणी आहे। आणि औक्षण करावं भावाला आणि भावानं आपल्या बहिणीला आवडती एखादी अशी वस्तू ओवाळणी म्हणून त्या ठिकाणी टाकावी, असा हा यमद्वितीय भाऊबीजेचा महत्त्व त्या ठिकाणी आहे। आणि अशा पद्धतीनं हा जो दिवाळी सण आहे अत्यंत महत्त्वाचा, सगळ्यांना लहानांपासून थोरांपर्यंत आनंद देणारा, कारण सगळीकडे अत्यंत उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी असतं। स्नेहीजनं, आप्तजनं, नातलग एकमेकांना त्या ठिकाणी भेटत असतात, त्याचबरोबर स्नेहमिलन होत असतं, त्याचबरोबर फराळाचं वाटप, फराळाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळा आनंद त्या ठिकाणी असतो। आणि म्हणून हा आपल्या संस्कृतीतला महत्त्वपूर्ण असा हा दिवाळी नावाचा सण आपला आहे आणि म्हणून तो अत्यंत आनंदानं आपण सगळेच जण त्या ठिकाणी तो साजरा करूया आणि साजरा करून ह्या दिवाळी सणाचा त्या ठिकाणी आपण आनंद घेऊया। आपल्याला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका।